नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। इथे नाश्ता करून घ्यायचा आहे। या गणेशजी पाहुणे अविनाश पुढे या तुम्ही। विठ्ठलाचं एक गाडं म्हणणारी या हेलो वर्षीप्रमाणे या वर्षी सांडपाड्यामध्ये भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। गेली 5 वर्ष म्हणजेच आपलं लॉकडाऊन चालू असल्यापासून दिंडी सोहळ्यात आम्ही सुरुवात केलेली आहे। लॉकडाऊन मध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हतं, बऱ्याच ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन होतं। अशा वेळेला आमच्या साईभक्त महिला फाउंडेशन, साईभक्त सेवा मंडळ आमच्या सहकाऱ्यांनी एक संकल्पना सुचवली की का नाही आपण या सांडपाड्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरूया आणि इथे आपण एक दिंडी सोहळा साजरा करूया। आणि त्या वर्षापासून आम्ही केलेला हा दिंडी सोहळा आज 5 वर्ष अतिशय सुरळीत चांगल्या प्रकारे होत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे। खरोखरच मी पुन्हा 5 वर्ष रिपीट करतो की वरुण देवाची सुद्धा आमच्यावरती कृपा आहे। आमचा दिंडी सोहळा चालू झाल्यापासून ते दिंडी सोहळा संपेपर्यंत पाऊस हा पडत नाही आणि पडणार नाही याची आता आम्हाला पूर्णपणे खात्री आली आहे। म्हणजे खरोखरच पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे। आशीर्वाद आमचा सुद्धा आम्हाला दिंडी सोहळा करण्याची संधी आम्हाला नक्कीच लाभू दे। सांडपाडावासी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहेत आणि याच्यामध्ये वेशभूषाही केलेली आपल्याला बघायला दिसते। जसे कुठेतरी पंढरपूरचं इथे प्रति पंढरपूर असं दिसतंय। नक्कीच आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की आमची संकल्पना तशी अशी होती की प्रति पंढरपूर इथं आपल्या इथं आणायचं आहे आणि कुठेतरी खरोखरच आणि जो इथे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय कारण आम्ही कार्यक्रम करत आहे। पक्षीय समाजसेवकांना आम्ही एकत्रित घेऊन हा कार्यक्रम करत आहे। तुम्ही पाहत आहे ठिकठिकाणी सर्व पक्षीय समाजसेवकांनी आम्हाला फराळाची व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा असं कुठलंही मनात न ठेवता क्लेश न ठेवता ते ह्या आमच्या दिंडीत सहभागी होत आहे, याचाच आम्हाला आनंद होत आहे। उपमा दिलेली आहे, कौतुक केलेले काय नाही, ताईंनी पांडुरंगाची उपमा देण्यात आम्ही मोठा नाहीये किंवा मी त्या लेवलपर्यंत पोहोचणार पण नाही। ताईंनी एवढं सांगितलं की याचं सुद्धा नाव पांडुरंग आहे आणि खरोखरच याच्या हातातून पांडुरंगाची सेवा ही निरंतर व्हावी आणि ताईंनी सुद्धा मनमुराद आपल्या या दिंडीला आनंद घेतलेला आहे। ताईंनी बऱ्याचशा अशा
ऍक्टिव्हिटी केल्या पण त्यांना सुद्धा पंढरपूर जाता येत नाही, परंतु त्यांनी पंढरपूरचा आनंद हा आमच्या इथं घेतला, याचा आम्हाला मोठा आनंद आहे. धन्यवाद.